मी डॉक्टर दीप्ती वडवे, चेस्ट फिजिशियन ॲट लीलावती हॉस्पिटल अँड ओजस हॉस्पिटल अँड स्लीप लॅब डोंबिवली. तर आज एक खूप महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत की जसं कबुतरांनी होणारा फुफ्फुसांना आजार. आपण बघितलं असेल की एक खूप आपल्याकडे एक कॉमन प्रॅक्टिस आहे की आपण कबुतरांना दाणा घालतो, आपल्या बाल्कनीमध्ये त्यांच्यासाठी पाणी ठेवतो. आपण जिथे कबूतर खूप असतात आपण तिथे त्यांना दाणा घालायला जातो, पोरांना दाखवायला घेऊन जातो. तर कबूतर जी हे असतात हे तितकेच आपले घातक असतात या हानिकारक असतात आपले फुफ्फुसांसाठी. का की ह्यांची जी विष्ठा असते आणि ह्यांचे जे फेदर्स असतात ते इतके मायक्रोस्कोपिक आणि इतके लहान असतात की ते आपल्या लंगमध्ये जातात आणि ते एक एंटीजनसारखं असतं आणि एक इन्फ्लॅमेशन करतात आपल्या लंगमध्ये. तर हा जो आजार आहे ह्याचे सिम्पटम्स खूप माइल्ड पण असू शकतात, कफ, ब्रेथलेसनेस आणि जसं खोकला येणं, दम लागणं, ताप येणं आणि ह्याचा खूप म्हणजे मोठा विकार पण होऊ शकतो. त्याला आपण म्हणतात लंग फायब्रोसिस. त्याला एक आणखी नाव आहे, त्याला आपण म्हणतो हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस. तो आजार इतका घातक असतो की त्याला आपल्याला नाहीतर पेशंटला 24 तास ऑक्सिजन लागू शकतो, नाहीतर पेशंटला लंग ट्रान्सप्लांटेशन पण लागू शकतो. तर म्हणून आपण लोकांना हे सांगतो की कबुतरांना थोडंसं त्यांच्याशी डिस्टन्स ठेवायचं. ह्यानी कबुतरांनी फक्त आपल्याला लंग फायब्रोसिसनी आणखीन पण इन्फेक्शन्स व्हायचे चान्सेस असतात. जसं आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो, हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकस, बॅक्टेरियल निमोनिया त्याला आपण म्हणतो, जसं की हे सेटिकोसिस. ह्यानी आपल्याला पोटाचे पण आजार होऊ शकतात. ज्या लोकांना दमा असतो आणि ते हे रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतात पिजनचे, तर त्यांना दम्याचे पण अटॅक सतत येतात. हा जितका वेळ जितका जास्त एक्सपोजर असतो पिजनशी तितका आजार हा घातक होत जातो तुम्हाला. ह्याचे लक्षणं म्हणजे फार माइल्ड सिम्पटम्स असतात, जसं की खोकला येणं, दम लागणं, ताप येणं. तर नाहीतर ह्याचे खूप जास्त पण सिम्पटम्स असू शकतात की पेशंटला ऑक्सिजन लागायची गरज पण पडू शकते आणि लंग फायब्रोसिस सारखा आजार पण होऊ शकतो. नागरिकांना मी हेच बोलणार की तुम्हाला जेव्हा पण असे सिम्पटम्स असले आणि तुम्ही हे कबुतरांचे कॉन्टॅक्टमध्ये असतात तर लगेच डॉक्टरांशी भेटा की काय त्याचा किती तुम्हाला आजार झालेला आहे माहिती करायला आणि कबुतरांशी थोडं डिस्टन्स ठेवा. बायचान्स तुमच्या बाल्कनीमध्ये कबूतर येतात तर तिथे जाळी लावायची, कबुतरांना तिथे दाणं आणि पाणी नाही टाकायचं. आणि जेव्हा पण कबुतरांचा तुम्ही विष्ठ या फेदर्स साफ करायला जातात तेव्हा मास्क घालून, डिस्पोजेबल ग्लव्स आणि पायामध्ये पण ग्लव्स घालून जायचे साफ करायला. आणि तुम्ही असे जागे जात असाल की जिथे कबूतर असतात खूप सारे, तिथे दरवेळेस एक मास्क घालून जायचं आणि घरी येऊन ते मास्क बाहेरच टाकून मग आत यायचं. हा आजार कोणाला पण घातक असू शकतो, लहान पोरांपासून मोठे लोकांपासून.